नमस्कार, पाहुयात एक विशेष बातमी। महाराष्ट्र सरकारने धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली आहे। मुंबई महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक अर्थात सुधारणा कायदा 2018 मध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे। पाहुयात यावर एक सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक सुधारणा कायदा 2018 मध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे। आता ते बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांची देखील काळजी घेते। या दुरुस्तीनुसार जर काही क्रियाकलाप सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये अटकेचाही समावेश आहे। या कायद्यात आतापर्यंत झोपडपट्टी मालक, अवैध दारू विक्रेते, ड्रग्ज गुन्हेगार, वाळू तस्कर आणि काळा बाजार करणारे यांचा समावेश होता। आपल्या आजूबाजूला बेकायदेशीर जुगार, लॉटरी किंवा मानवी तस्करीशी संबंधित शंका असेल तर स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, ही सूचना महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागामार्फत 9 जून 2025 च्या शासकीय राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रसारित करण्यात आली आहे। सरकारी लॉटरीची तिकिटे खरेदी करा आणि बेकायदेशीर लॉटरीच्या तिकिटांपासून दूर राहा। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।